प्रकृतये अजिताय महात्मने अनाश्रिताय देवाय निस्पृहाय नमोस्तुते। नमाद्याय बीजाय आर्शेषाय प्रवर्तिने अनंताराय चैकाय अव्यक्ताय नमो नमः। नमो गुह्याय गूढ़ाय गुणाय गुणवर्तिने अप्रतर्क्याय प्रमेयाय अतुलाय नमो नमः। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। हरि ओम। जहां भगवान की कथा होती है वहां पर सारे तीर्थ स्वयं आ जाते हैं। जहां पर भगवान के चरित्र का प्रसंग है, लीला प्रसंग है, तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसति तत्र यत्राच्युत दार कथा प्रसंग। जहां पर भगवान की कथा होती है वहां पर सारे तीर्थ आ जाते हैं। तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंग। भगवान वेद व्यास ने जगत को शास्त्र दिए हैं। नमस्ते भगवान व्यास वेद शास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुतः। सत्यवती माता के पुत्र है, पराशर ऋषि के पुत्र है, सकल शास्त्रों में पारंगत है, वेद शास्त्र कोविद। नारायण भगवान के अवतार नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ओम। जो जीव भगवान को भूला है, भगवान को भूल गया है, शास्त्र ज्ञान को भूल गया है, अंतःकरण में तत्व ज्ञान रहा नहीं, उसका जीवन अंधकार में गोते खा रहा है, गहरा अंधकार उसके जीवन में प्रकट हो गया है। भोग में भूला हुआ जीव परमात्मा को भूल जाता है। उसे सांसारिक विषय
आनंद देने लगते हैं। सांसारिक विषयों को वह अपने जीवन का श्रेष्ठ मानने लगता है, दृष्टि विकृत हो जाती है, अपने वास्तविक स्वरूप को भूल जाता है। पूर्व जन्म का स्तोत्र जो इंद्रधुम्न राजा ने सीखा था, उसका गायन दूसरे जन्म में किया। द्रविड़ देश का राजा था, अपार धन संपदा थी, मान मान्यता थी, यश कीर्ति थी, भाई बंधु, बहुत बड़ा परिवार था। संसार के जो भी वैभव होते हैं वह इंद्रधुम्न को प्राप्त थे। इंद्रधुम्न स्वयं को बड़ा भाग्यशाली मानता था। सारा जीवन सांसारिक माया में बीत गया। राजा अपना कर्तव्य भी भूला, जो कर्तव्य उसके जीवन में उसे करना चाहिए था वह भी भूला। लेकिन जीवन में ऐसे प्रसंग आए हैं, राजा को वैराग्य प्राप्त हो गया। अपना कर्तव्य छोड़कर राजा पर्वत पर जाकर तपश्चर्या करने लगा। उसके गुरु महाराज ने जब यह जाना तब उन्हें बुरा लगा। अपना कर्तव्य छोड़ दिया है और अभी तपश्चर्या करने गया है, इसकी मति जड़ है। गुरु महाराज ने उसे श्रापित कर दिया, जड़ योनि भोगो, पशु योनि भोगो। और वही राजा गजेंद्र के रूप में उसने जन्म लिया। जो वैभव पूर्व जन्म में प्राप्त था, इंद्रधुम्न के रूप में प्राप्त था, वही वैभव गजेंद्र के रूप में भी प्राप्त हो गया। राजा हाथियों का राजा गजेंद्र बना। बहुत बड़ा परिवार है, पत्नी है, पुत्र है, भाई बंधु। राजा को लगता है कि सब उस पर बहुत प्रेम करते हैं, बहुत आनंद है जीवन में। जीव जिस योनि में जन्म लेता है उसी योनि में, उस योनि का आनंद प्राप्त करने लगता है। गजेंद्र को भी वही आनंद प्राप्त हुआ। भूला हुआ है, भोग में भूला हुआ है, विषय के आनंद में भूला हुआ है। वन का राजा है, वन के सारे प्राणी गजेंद्र के चरणों में वंदन करते हैं, शरणागत होते हैं, और गजेंद्र बड़ी उदारता के साथ उनको अभय देता है। जाओ, निर्भय रहो, चिंता ना करो, मैं यहां हूं, तुम्हारा रक्षक। अहंभाव भी जीवन में बढ़ गया है। मन में विचार है कि मैं कितना भाग्यशाली हूं, आज्ञाकारिणी पत्नी मिली है, आज्ञाधारी पुत्र मिळाले आहे, प्रेम करणारे मित्र मिळालेले आहे। पत्नी, पुत्र, मित्र, भाई, बंधू यावर फार विश्वास आहे। मध्यान्हाचा समय आहे, फार उष्णता आहे, स्नानासाठी हत्यांचा कळप निघालेला आहे। सगळ्यात पुढे गजेंद्र आहे। गजेंद्रनं आज्ञा केलेली आहे सगळ्यांनी मागे मागे चालावं। हत्तींचे ते बछडे ते गजेंद्रच्या मागे आहेत। मनामध्ये गजेंद्र विचार करत आहे की किती मोठं भाग्य आहे माझं
सगळे माझ्या आज्ञेमध्ये वागतात, माझा मान सन्मान ठेवतात, माझा शब्द झेलतात. सरोवराच्या जवळ आला, क्षीरसागराचा तो जलाशय तिथे आला आणि तिथे आल्यानंतर सगळ्यांना आज्ञा केली, थांबा, मी जलामध्ये प्रवेश करतो, काही संकट आहे का याची चाहूल घेतो आणि मग तुम्हाला बोलावतो. गजेंद्रानं प्रवेश केला, आपली सोंड जलामध्ये बुडविली, चाहूल घ्यायला लागला, काहीही संकट नाही हे लक्षात आलं. गजेंद्रानं हाक मारली, चला या, आणि सगळे आले, जलक्रीडा करायला लागले. संसाराचा आनंद, विषयांचा आनंद. संसारामध्ये तरुण अवस्था निघून जाते, कधी निघून गेली कळतच नाही. मग प्रौढ अवस्था, नंतर जर्जर करणारी जरावस्था, वृद्धावस्था, जीवन निघून जातं. संसारामध्ये परमात्म्याचा विसर पडतो, वास्तविकतेचा विसर पडतो. आपण मृत्यूकडे चाललेलो आहोत याचं विस्मरण होतं. पुढे मृत्यू आहे, मृत्यू वाट पाहत आहे. गजेंद्राचं चरण जसं पडलं, नक्रानं धरलं. मगर, तो नक्र म्हणजे मृत्यू आहे. जीवाचं चरण मृत्यूनं धरलेलं आहे. प्रत्येक जीव हा मृत्यूनं धरलेला आहे. आपला प्रवास, जीवाचा प्रवास हा मृत्यूकडे चाललेला आहे. पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, झटापट व्हायला लागली. गजेंद्राची शक्ती क्षीण झाली, नक्राची शक्ती वाढली. जलजीव, मित्रांनी पाहिलं, मित्र धावत आले गजेंद्राला सोडवण्यासाठी, पण त्यांच्या लक्षात आलं आता याचा अंतकाळ आला. मित्र निघून गेले, भाईबंधू आले, त्यांच्याही लक्षात आलं गजेंद्राचा अंतकाळ आला, तेही निघून गेले. नंतर पुत्र आले, बाबा चिंता करू नका, आम्ही तुम्हाला सोडवतो, मृत्यूच्या जबड्यातून आम्ही तुम्हाला सोडवतो. सगळ्यांनी प्रयत्न केले, पण जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की आता हा निश्चित मरणार, सगळे सोडून गेले. पुत्रही सोडून गेले. पत्नी विचार करायला लागली की आता माझा इथे राहून काय उपयोग आहे. पत्नीही सोडून गेली. ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते सगळे सोडून गेले. जगातले साथी संगती हे शेवटपर्यंत साथ देणारे नसतात, देऊ शकत नाही. प्रत्येकाला आपापलं प्रारब्ध भोगावं लागतं, त्यामध्ये चुकीचं असं काही नाही. पण जीवानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला तो परमात्मा आपला केला पाहिजे. जेव्हा लक्षात आलं की आता मृत्यू निश्चित आहे, हा नक्र सोडणार नाही, मग परमात्म्याची आठवण आली. मग नारायणाची आठवण आली. पहिल्या जन्मामध्ये पाठ केलेलं स्तोत्र त्याचं गायन दुसऱ्या जन्मात केलं. भगवान वेदव्यासांचे शब्द आहेत, व्यासो नारायणाचे शब्द आहेत. ओम नमाद्याय बीजाय आर्षे याय प्रवर्तिने अनंतराय चैकाय अव्यक्ताय नमो नमः. हे नारायणा, सगळे मला सोडून गेलेले आहेत. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला होता ते सगळे सोडून गेले. हे परमात्मा, आता तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? मी तुला हाक मारत आहे. हे नारायणा, आता तूच माझा कैवारी आहेस, तूच माझा रक्षक आहेस. तुझ्या विना आता मला कोणतीही गती नाही. नमो गुह्याय गूढाय
गुणाय गुणवर्तिने ओम नमः शिवाय शांताय निश्चिंताय यशस्विने सनातनाय पूर्वाय पुराणाय नमो नमः। गजेंद्राची ती आर्त हाक ऐकली नारायण भगवाननी आणि भगवान धावत निघाले। गरुड पुढे झाले, प्रभू आसनस्थ व्हा। गरुडावर आसनस्थ झाले। नक्राची शक्ती वाढलेली आहे, गजेंद्राला उडत आहे। आता बुडण्याची वेळ आली। आकाशामध्ये गरुडावर परमात्मा दिसले। माझ्या रक्षणासाठी परमात्मा आले। गजेंद्राला आनंद झाला। आता अंतिम क्षण आहे। त्या जलाच्या पृष्ठभागावर एक स्वर्ण कमळ तरंगत होतं। ते स्वर्ण कमळ घेतलं आणि प्रभूच्या पूजनाचे साठी सोंड वर केली। नारायणाय नारायणाय ओम नमो नारायणाय। परमात्म्यानं सुदर्शन सोडलं। गरुडाची गती कमी पडली। उडी घेतली परमात्म्याने। त्या नकराच्या मुखाचं छेदन केलं। गजेंद्राला सोडवलं। गजेंद्राला मुक्ती दिली, सारूप्य मुक्ती, परमात्म्यासारखंच रूप। ओ मुक्त केला गजेंद्र। भगवन नाम संकीर्तनानं जीव मुक्त होतो। म्हणून ब्रह्म मुहूर्तामध्ये भगवन नाम संकीर्तन करावं। परमात्म्याला शरण जावं, परमात्म्याचं पूजन करावं, परमात्म्याला आठवावं। जे तपतेजाची आराशी का एकायतन ज्ञानासी। जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप। भगवंताचं नाम घेणं ही तपश्चर्याच आहे। भगवंताचं नाम घेणं हा यज्ञ आहे। भगवंताचं नाम संकीर्तन करणं हे पूजन आहे। ओम जे तपतेजाची आराशी। भगवन नाम घेऊन घेऊन अखंड भगवन नाम घेऊन शुद्ध भावानं, भक्तिभावानं, श्रद्धाभावानं परमात्म्याचं नाम घेऊन तपतेजाच्या राशी झाले। एवढं तप घडलं। जे तपतेजाची आराशी कायकायतन ज्ञानासी। जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप। ओम नमो नारायण ओम नमो नारायण। देह धरोनी आला देह भावे भ्रांती पावला। मदहंते उतू गेला घोर पावला महानाश। देह धरोनी आला देह भावे भ्रांती पावला। देह प्राप्त झाला आणि देह प्राप्त झाल्यानंतर भ्रांतीमध्ये गुंतला, मद अहंतेमध्ये गुंतला आणि शेवटी
त्या देहभावामुळे, त्या अज्ञानामुळे महानाश झाला, जन्म वाया गेला, गमावला जन्म. आणि कशी अवस्था आहे? मरणापाठी जन्म, मरणापाठी जन्म, जन्मापाठी मरण. शरीर दशा बाळ तरुण, आचरिले पाप कर्म. वृद्ध दशा दारुण, घोर नरक गती. शरीराच्या ज्या अवस्था आहेत त्या भोगल्या. शैशव, बाल्य, किशोर, युवा, प्रौढ, वृद्ध, जराजीर्ण, मृत्यू. या अवस्थेमध्ये मधून जीवन गेलं. न भोग भवने रमणीयम. साधकानं हे लक्षात ठेवलं पाहिजे. न भोग भवने रमणीयम, न च सुख शयने शयनीयम. भवसागरे तरणीयम. या भवसागरातून तरुण जायचं आहे, भ्रमामध्ये पडायचं नाही. हा देह मिळालेला आहे, या देहाचा उपयोग करायचा आहे. या देहामध्येच गुंतून पडायचं नाही. हा देह सर्वस्व नाही, काळ याला खाऊन टाकणार आहे. क्षणोक्षणी काळाचं आक्रमण चाललेलं आहे देहावर. एक एक अंग जर्जर होत आहे, एक एक अंग क्षीण होत आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्यासनारायण भगवानने अद्भुत उपदेश केला. व्यासनारायण भगवान म्हणाले, मनुष्य जीवनाचा एक शत्रू आहे आणि तो शत्रू आहे अज्ञान. अज्ञानाने मनुष्याचं जीवन आवृत्त जर झालं तर हातून घोर कर्म घडतात. कर्माच्या बाबतीत सावधान असलं पाहिजे, कारण कर्मानच गती आहे. सत्कर्म, पारमार्थिक कर्म हे उच्च गतीला नेणारे आहेत, शुद्ध गतीला नेणारे आहेत. शास्त्र श्रवण करायचे जीवन पवित्र करण्यासाठी, जीवन पारमार्थिक करण्यासाठी, भगवंताला शरण जाण्यासाठी. अखंड सत्कर्माचं चिंतन करायचं, आनंद देणारे आहे. सत्कर्म जर केले तर पश्चातापाचं कारण उरत नाही. जीवनामध्ये पश्चाताप करावा लागत नाही. प्रत्येक दिवस मनुष्याच्या जीवनामध्ये शिक्षण देणारा आहे. ओम ओम. युधिष्ठिर महाराजांनी नारद भगवानला विचारलं, हे प्रभू मला उपदेश करा, मी काय करावं? नारद भगवाननी सांगितलं, युधिष्ठिरा, खांडवप्रस्थाचं राज्य तुला मिळालेलं आहे. तू आता राजा झालेला आहेस. आता सत्कर्म करावं. युधिष्ठिर महाराजांनी विचारलं की महाराज, सत्कर्म म्हणजे निश्चित काय समजू? नारद भगवान म्हणाले, तुला क्षमता प्राप्त झालेली आहे, धन प्राप्त झालेला आहे. धनाचा सदुपयोग करावा, यज्ञ करावा, राजसूय यज्ञ करावा. राजसूय यज्ञ कसा करायचा हे युधिष्ठिर महाराजांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून नारद भगवानला विचारलं, प्रभू राजसूय यज्ञ कसा करायचा? नारद भगवान म्हणाले, हे ज्ञान श्रीकृष्ण परमात्मा देतील, द्वारकाधीश देतील. युधिष्ठिर महाराजांनी नारद भगवानला विनंती केली, प्रभू आपण द्वारकेला जा, द्वारकाधीश प्रभूला विनंती करा
की आमच्यावर कृपा करण्यासाठी एकदा इंद्रप्रस्थाला या. नारद भगवान द्वारकेला गेले, श्रीकृष्ण परमात्म्याला निरोप दिला, हे प्रभू, पांडव वाट पाहत आहेत. युधिष्ठिर महाराजांना राजसूय यज्ञ करायचा आहे. तो यज्ञ कसा करायचा हे शास्त्र आपण सांगायचं आहे. आपली वाट पाहत आहेत पांडव. आणि मग श्रीकृष्ण परमात्म्यांनी कृपा केली. उग्रसेनजी महाराजांना विचारलं, पांडवांचा निरोप आलेला आहे, आपली काय आज्ञा आहे. उग्रसेन महाराज हे कंसाचे पिता आहेत. द्वारकेचे राजे उग्रसेन महाराज आहेत. कृष्ण परमात्म्यांनी राज्यपद स्वीकारलं नाही. उग्रसेनालाच राज्य सिंहासनावर बसवलं. उग्रसेनाला आनंद झाला. सगळा करणारा हा परमात्मा, करता करविता, आणि तो मला सन्मान देतो. तो परमात्मा शरणागत होतो, नम्र भावे आज्ञा मागतो. उग्रसेनाने मोठ्या उदार अंतकरणानं, प्रेमळ अंतकरणानं आज्ञा दिली, हे कृष्णा, जरूर जावं, पांडवांची सहायता करावी, सगळ्या परिवारांना घेऊन जावं. आणि मग श्रीकृष्ण परमात्मा सगळा परिवार घेऊन रुक्मिणीजी, जांबवंतीजी, सत्यभामाजी, यमुनाजी, मित्रविंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, पुत्र पौत्र सगळा परिवार घेऊन इंद्रप्रस्थाला आले. युधिष्ठिर महाराजांनी स्वागत केलं, पाद्यपूजन केलं. द्रौपदीजींनी परमात्म्याला ओवाळलं आणि नम्र भावे विनंती केली, प्रभू, राजसूय यज्ञ करायचा आहे. पूर्वजांच्या सद्गतीसाठी, जगाच्या कल्याणासाठी राजसूय यज्ञ करायचा आहे. आणि भव्य यज्ञाचं आयोजन झालं. न भूतो न भविष्यती असा यज्ञ झाला. त्या यज्ञाला कौरवांनाही निमंत्रण होतं. तिथे आल्यानंतर तो भव्य थाट पाहिला, ते वैभव पाहिलं, ते ऐश्वर्य पाहिलं. अंतकरणामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. दुर्योधनाच्या अंतकरणामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. दुसऱ्याचं सुख पाहून अंतकरणामध्ये जर ईर्ष्या निर्माण होत असेल तर ते अंतकरण ईर्ष्येनं दूषित झालेलं आहे. ज्या अंतकरणामध्ये ईर्ष्या आहे त्या अंतकरणामध्ये शांती नाही. परत आला दुर्योधन, धृतराष्ट्राला सांगितलं, हे पिताश्री, फार दुःखी आहे. धृतराष्ट्र म्हणाले, अरे, दुःखी होण्याचं काही कारण नाही. तुझी जर इच्छा असेल तर तू सुद्धा राजसूय यज्ञ कर, पांडवांपेक्षा मोठा कर. आपल्याजवळ कशाची कमी आहे. दुर्योधन म्हणाला, नाही, यज्ञ करायची इच्छा नाही. त्यांना जे सुख प्राप्त झालेलं आहे, जी संपत्ती प्राप्त झाली आहे, ती नष्ट करायची. दुर्विचार मनामध्ये आला. तो दुर्विचार फार मोठा झाला. अंतकरणामध्ये जो भाव निर्माण होतो तो भावच वाढत जातो. शकुनीनं वस्तुस्थिती जाणली, द्यूत भवन निर्माण केलं. धृतराष्ट्राला सांगितलं की सुंदर द्यूत भवन निर्माण केलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिला द्यूत खेळायचा आहे, त्यासाठी पांडवांना निमंत्रण पाठवायचं आहे. धृतराष्ट्रानं संमती दिली, पांडवांना निमंत्रण दिलं. विदुरजी महाराज म्हणाले, युधिष्ठिरा, जाऊ नको, द्यूत भवनामध्ये द्यूत खेळण्यासाठी जाऊ नको, इथे सगळं अमंगल होणार आहे. युधिष्ठिर महाराज म्हणाले की काकांचा निरोप आहे, नाकारता येत नाही, गेलं पाहिजे. आणि गेले युधिष्ठिर महाराज आणि सर्वस्व गमावलं. सगळं सैन्य गेलं, राज्य गेलं, द्रौपदीजीला हरून बसले, सर्वस्व गेलं. पांडवांना वनवास मिळाला, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. हे सगळं प्राप्त झाल्यानंतर कुंती मातेजवळ आले. हा प्रसंग फार महत्वाचा आहे. कुंती मातेच्या जवळ आले. कुंती माता फार विदुषी होती, शास्त्रज्ञानी होती.
संत सेवा केली होती जीवनामध्ये. व्यासनारायण भगवानचं दर्शन झालं होतं, नारद भगवानचं दर्शन झालं होतं, त्यांनी उपदेश केला होता. तो दिव्य उपदेश, व्यासनारायण भगवाननी केलेला उपदेश मातेच्या अंतःकरणामध्ये होता. सात्विक जीवन होतं. मातेनं पांडवांना आशीर्वाद दिले, जे घडलं त्याचं दुःख करू नका. आता भगवत चिंतन करा, दुःखानं दुःखी नका हो. वनवास तुम्हाला मिळालेला आहे, भोगा वनवास, पण वनवासामध्ये राहत असताना त्या परमात्म्याचं चिंतन करा. सर्वस्व आहे तो परमात्मा, तो कल्याण करणारा आहे, त्याचा विसर पडू देऊ नका. मातेला वंदन केलं, पांडव वनवासात गेले, परमात्म्याचं चिंतन करायला लागले. अद्भुत अशी तपश्चर्या पांडवांनी केली. प्राप्त झालेल्या दुःखाच्या काळामध्ये मनुष्यानं भगवत चिंतन करावं. भगवत चिंतन जीवाला या भवसागरातून तारून नेणार आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. दुर्जनामध्ये जरी राहिला तरी सज्जन सज्जनच राहतो. दुर्जनामध्ये राहूनही त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्याचे सद्गुण तो सोडत नाही. ओम मूलम भुजंगे शिखरं प्लवंगे शाखा विहंगे कुसुमानि भृंगे. आसेव्यते दुष्टजने समस्तेर्न मुंचती शीतलत्वम. चंदनाचं वृक्ष आहे, सुगंध आहे. त्या सुगंधाला सर्प मोहित झाले आणि त्या सर्पानी त्या चंदनाच्या वृक्षाच्या मुळांना वेढा दिला. मूलम भुजंगे. त्या चंदनाच्या वृक्षांच्या शाखांवर वानर बसलेले आहे. शिखरम प्लवंगे शाखा विहंगे कुसुमानि भृंगे. सर्प आलेले आहे, मुळांना वेढा दिलेला आहे, पण चंदन काही विषाक्त होत नाही. त्यांचा तो विषारी गुण चंदन घेत नाही. त्या वृक्षाचा नाश करणारे, फांद्यांची तोडताड करणारे ते वानर शाखांवर बसलेले आहेत, पक्षी बसलेले आहेत. जे फुलं उमललेले आहेत तिथे भृंग आहेत. सगळे आपापल्या आनंदासाठी त्या चंदन वृक्षावर आलेले आहेत. सज्जनाचं जीवन म्हणजे त्या चंदनासारखं असतं. संताचं जीवन ते दरवळत राहतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगाला सुगंध देणारे संत, अद्भुत असे संत. मूलम भुजंगे शिखरं प्लवंगे
शाखा विहंगे कुसुमानी भृंगे. जे प्राप्त झालं ते स्वीकारावंच लागतं, त्याला काही मार्ग नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगामध्ये जे जे प्राप्त झालं त्याचा स्वीकार केला, पण अंतःकरणाला स्पर्श होऊ दिला नाही. ज्या जगाने एवढा त्रास दिला, एवढा छळ केला, त्या जगाच्या कल्याणासाठी महाराजांनी प्रार्थना केली, त्यांना उपदेश केला, दिव्य उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. एवढे मोठे संत ते दंडवत करतात. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. जगाच्या कल्याणाची तळमळ आहे, जगाच्या हिताची तळमळ आहे. दिव्य संदेश जो व्यासनारायण भगवाननी दिला आहे, तोच संदेश महाराजांच्या वाणीमध्ये आहे. जी व्यासनारायण भगवानची तळमळ आहे, तीच जगद्गुरु तुकाराम महाराजांची तळमळ आहे. द्वापरामध्ये व्यासनारायण भगवान नारायणाचे अवतार झाले. आणि तुकाराम महाराज तेही अलौकिक आहे. मनुष्य म्हणता येत नाही, मनुष्यासारखं आचरण नाही, दिव्य आचरण आहे. देहभाव राहिलाच नाही, शुद्ध भाव झालेला आहे, परमात्मा भाव झालेला आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन एकविध. परमात्म्यामध्ये ते मन दृढ केलं. ते मन आता इकडे तिकडे जातच नाही, परमात्मा स्वरूप झालेला आहे. आता वेगळे पण काही राहिलंच नाही. आणि हेच कल्याण आहे मनुष्य जीवनाचं. इथले पदार्थ इथेच राहणार आहे, इथलं जे जे आहे ते इथेच राहणार आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन एकविध. करोनिया मन एकविध. नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय.